बकरी ईदच्या दिवशी दौलताबाद परिसरामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गौरक्षा सुरक्षा दलाच्या लोकांनी काही मुस्लिम समाजाच्या युवकास आणि लोकांना विनाकारण मारहाण करून त्या ठिकाणी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचं एक शिष्टमंडळ आज सिद्दी साहेबांना इथं भेटून आम्ही त्या संदर्भामध्ये एक निवेदन या ठिकाणी आज दिलेलं आहे की जे गुन्हेगार आहेत खरंच जे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना आपण सजा दिली पाहिजे, पण विनाकारण राजकीय प्रेशरमधून राजकीय याच्या स्वार्थापोटी किंवा जुन्या असलेल्या भांडणाच्या जुनं जे वैयक्तिक वाद आहे त्या वैयक्तिक वादाचं एक मुस्लिम समाजाच्या पवित्र जो सण आहे बकरी ईदचा जो सण आहे त्या ईदीच्या दिवशी सणाच्या दिवशी असं जातीय तेढ निर्माण करून दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचा जो पिळवसवाना प्रकार इथलं बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, गो सुरक्षा दल आणि त्यांचे इतर जे काही विंग आहेत आणि जे समाजकंटक आहेत ते दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून त्या ठिकाणी जातीय धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण करत आहेत ह्या लोकांना कुठेतरी आळा बसावा आणि जे पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये हा जो प्रकार चालू आहे हा एक बाबासाहेबांनी जे संविधानाच्या माध्यमातून दिलेले जे हक्क अधिकार आहे त्या हक्क अधिकार कुठेतरी गदावण्याचा प्रकार आहे। आमचं असं म्हणणं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहे ते गोवंश हत्याबंदी कायदा जो लागू केलेला आहे जर खरोखर त्याची कोणी जर पायमल्ली करत असेल तर त्याची तक्रार आपण संबंधित पोलीस स्टेशन, संबंधित ACP, संबंधित DCP, संबंधित पोलीस कमिशनर साहेबांकडे करावी। पण जो कायदा आणि सुव्यवस्था आहे तो हातामध्ये घेणं हा एक प्रकार निंदनीय आहे आणि कुठेतरी हा संविधानाला गालबोट लागण्याचा जो प्रकार आहे हा प्रकार कुठेतरी थांबावा अशी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर पोलीस कमिशनर साहेबांकडे, पोलीस आयुक्त साहेबांकडे आम्ही मांडलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की इथं कुणावरही अन्याय होणार नाही आणि जो कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न तोही निर्माण होणार नाही आणि कुठल्याही समाजावर जो माणूस निर्दोष असेल त्यांना निर्दोष साबित होईल आणि जो आरोपी असेल ते आरोपी राहतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई असं त्यांनी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया SDPI की जानिब से आज हम कमिश्नर साहब से जो है तो मुलाकात करने के लिए हमारा एक डेलीगेशन यहाँ पर आया था। दौलताबाद के अंदर जो बकरीद के दिन के जो घटना हुई है, जो मामला हुआ है, उस मामले के अंदर न्यायिक चौकसी और जो दोषी है उनके ऊपर कार्रवाई और जो निर्दोष लोग हैं इनको किसी तरह का हरासमेंट और किसी तरह की जो है तो गलत तरीके से कार्रवाई ना हो इसका आश्वासन लेने के लिए हम साहब के पास आए, उनको एक निवेदन दिया। CP साहब ने हमारी बात को सुना, सुनने के बाद CP साहब ने जो है तो ये हमें यकीन दिलाया है कि जो है तो दौलताबाद के मामले के अंदर कायदेशीर कार्रवाई होंगी। जो भी जिम्मेदार रहेगा चाहे वो किसी भी दल और किसी भी संगठन के हो, सबके ऊपर जो है तो कानूनी तरीके से वो कार्रवाई करेंगे। निर्दोष लोगों को जो है तो किसी तरह का हरासमेंट होने नहीं देंगे, ये CP साहब ने आश्वासन दिया है। हम उस पर यकीन करेंगे और हम आने वाले वक्तों में दौलताबाद के अंदर अमन और अमान को बहाल करने के लिए SDPI भी अपनी एक कोशिश जो है तो जारी रखेंगे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।